आता ह्या सगळ्यामध्ये तुमचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष ह्यांचं ह्या संदर्भात चर्चा सुरू होती, विलिनीकरण होणार होतं, खरंच होणार होतं का, काय नेमकं होतं आणि का ते आता सध्या रखडलंय? नाही, आता विलिनीकरणाची चर्चा खूप वेळा झाली, आता त्याच्यावर काय अधिक भाष्य करावं असं मला वाटत नाही. परंतु अजितदादा असताना 9 बैठका झाल्या जयंत पाटलांच्या बरोबर आणि त्यातल्या 4 बैठकीला मी स्वतः हजर होतो. बरं. आणि ही गोष्ट खरी आहे की अजितदादाची मनापासूनची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आता आणि हा वादविवाद सगळा संपवू आपण आणि अजून चांगली ताकद जर आपली वाढली तर अजून आपण चांगलं काम लोकांसाठी करू शकतो. पण दुर्दैवानं चर्चा पण झाली, त्या सगळ्या वृत्तपत्रात बातम्या आल्या, पण मी त्याचा एक विटनेस आहे की हे सगळं डिस्कशन झालं होतं आणि मग जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले मेळावे घ्यायचे आणि एकत्रित मर्ज करायचं आणि एकत्रित येऊन हा पक्ष पुढं काम करायचं अशी चर्चा झाली होती. पण दुर्दैवानं 28 तारखेला दादांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर मग सगळी सिच्युएशन बदलत गेली. त्यामुळे आता मला असं वाटतं की विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये आता दोन्ही बाजूकडून सांगण्यात आलेलं आहे की तो काही विषय चर्चेचा राहिलेला नाही. आता हे खाली लोक बोलत राहतात दोन्ही बाजूनी. काय लोकांना वाटतं विलिनीकरण झालं पाहिजे, काय लोकांना वाटतं विलिनीकरण झालं तर आमच्या अस्तित्वाचं काय होईल, हा पण प्रश्न असतो. त्यामुळे ते आता त्याला आपापल्या सोयीने जो तो त्याचा अर्थ काढतो. पण आता त्याबद्दलची स्पष्टता झालेली दिसते. आता तुमच्याकडे सुद्धा 22 आमदार त्या पक्षाचे त्या गटाचे येऊन भेटलेले आहेत, इकडेही चर्चा झाली आहे, पार्थ पवारांची कंप्लेंटही झालेली आहे. कसं बघता या सगळ्या अनरेस्टकडे? मुळात नाही, आता ह्या सगळ्या न्यूज आहेत, प्रत्यक्षपणे काय घडलं हे आपल्याला काय माहीत नाही.